नगर परिषदेने बांधलेला तो टीनाचा शेड बेकायदेशीर, विरोधी नगरसेवकांचा आरोप। नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांना ठेवण्यासाठी गडचांदूर नगर परिषद हद्दीतील सर्वे नंबर 212/1 या जागेवर अंदाजे 2500 चौरस फूट टीनाचे शेड नगर परिषदेतर्फे बांधण्यात आले। मात्र या कामाचा ठराव नाही, तांत्रिक व प्रशासकीय मीठ मंजुरी नाही, कार्यादेश नाही, ई निविदा नाही, याची माहिती सुद्धा नगरसेवकांना देण्यात आली नाही। या सर्व बाबी लक्षात घेऊन सदर शेडचे काम बेकायदेशीर असल्याचे आरोप करण्यात आले आहे। नगर परिषदेने नेमकं चाललंय तरी काय, असे मत व्यक्त होत असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। बघा याविषयी काय म्हणाले भाजपा शहराध्यक्ष आणि विरोधी नगरसेवक। कोरपना लाईव्हसाठी गडचांदूरवरून सय्यद मुमताज अली यांची रिपोर्ट। नगरसेवक हिमांशु रामवाड, नगर परिषद गडचांदूर। नगर परिषदने हे जे कुत्र्यांसाठी टीनाचा शेड बांधलेला आहे 2 ते 2,500 स्क्वेअर फुटामध्ये, या टीनाचा शेड जेव्हा काम केलं आहे त्या अगोदर सभागृहामध्ये ठराव घ्यावं लागतं। हे कुठल्याही प्रकारचं ठराव न घेता, कुठल्याही नगरसेवकाला विश्वासात न आणता त्यांनी हे टीनाचं शेडचं काम केलेलं आहे। हे बेकायदेशीर काम आहे। मी सूरज पांडे, प्रभात क्रमांक 10 इथला नगरसेवक बोलतो। मी या आपला नगर परिषद जागेवर येऊन इथे पाहणी केल्याबद्दल, आम्ही पाहणी केली असताना इथे एक 2 ते 2,500 असं फीटचं टीनेचं शेडचं बांधकाम केलं आहे। त्यामुळे आम्हाला हे जाणीव पडली का इथं गडचांदूर गावे 12 एका 212 असे सर्वे नंबरच्या ठिकाणी असे टीनेचे बांधकाम झाले आहे असं जाणीव असल्यामुळे आम्ही ताबडतोब तिकडे 46 डिग्री सेल्सिअसच्या उन्हात तापमानामध्ये येऊन इथे पाहणी केली असताना इथं टीनेचं सेट बनवलं आहे। ठराव राहता, त्या ठरावामध्ये आमचा कोणत्याही नगरसेवकाला चर्चा नाही केला ना त्याच्यावर ठराव नाही पारित केला। आम्हाला याच्या काही जाणीव नाही, तर मी विनंती करतो की त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करतो। मी अरविंद तुकाराम डोळे, भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक गडचांदूर। आम्ही नगर परिषदच्या सर्वे नंबर 212/1 या जागेवर उभा आहोत। या ठिकाणी यापूर्वी जमीन लेवल करण्यासाठी मोठा भ्रष्टाचार केला व लगेच आता नव्यानं आम्हाला असे कळले की या ठिकाणी नियमबाह्य बेकायदेशीर कुठला ठराव नसताना नगराध्यक्षाने आपल्या स्वमर्जीने आपल्या हितचिंतकाला या ठिकाणी 2 ते 2,500 स्क्वेअर फीटमध्ये शेडचे बांधकाम केले, जेव्हा की त्या ठिकाणी सभागृहात ठराव नाही, सभागृहात कोणत्याही सदस्यांना माहिती नाही व मुख्याधिकाऱ्यांचा कार्यादेश नाही। असे असताना या ठिकाणी नियमबाह्य बेकायदेशीर या ठिकाणी नगराध्यक्षाने आपल्या हितचिंतकाला ठेका देऊन या ठिकाणी बांधकाम केलं आहे व या ठिकाणी मोठ्या निधीचा अपहार करण्याचा कट रचला आहे। परंतु आमच्या नगरसेवकांच्या एक सतर्कतेमुळे या ठिकाणी आम्ही एक पाहणी केली व मुख्याधिकारी यांना माहिती घेतली असता या ठिकाणी कुठल्याही शेडचा ठराव घेण्यात आला नाही, याची मंजुरी नाही, याची प्रशासकीय मंजुरी नाही व सीओचा कार्यादेश नाही। असे असताना एक नगराध्यक्ष या ठिकाणचे आहे हे आपल्या मनमर्जीने या ठिकाणी काम करून पैशाची म्हणजे एक निधीची अपहार करण्याचा खूप मोठा कट रचत आहे। यापूर्वीसुद्धा या शहरामध्ये एक पुलियाचं कामसुद्धा त्याच पद्धतीने केलं आहे, त्याचीसुद्धा तक्रार आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहे व या शेडचं सुद्धा नियमबाह्य बेकायदेशीर काम करून अपहार करण्याचा जो कट रचला आहे हे नियमबाह्य बेकायदेशीर आहे, याचीसुद्धा आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत असू। माननीय मुख्याधिकाऱ्यांकडे आमची मागणी आहे की असे नगराध्यक्ष जर नियमबाह्य बेकायदेशीर काम करत असेल तर यांच्यावर व ज्या संबंधित ठेकेदारावर एक फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी अशी आमची मागणी आहे।